पंजाबचं माई भागो लॉ कॉलेज रोजच्या प्रमाणे कॉलेज परिसर गजबजलेला होता. त्यात व्हॅलेंटाईन वीक सुद्धा सुरू होता. लेक्चर सुरू होणारच होतं, म्हणून विद्यार्थी आपापल्या वर्गात जाऊन बसायला लागले. एवढ्यातच फर्स्ट इयरच्या वर्गात धाड धाड गोळ्या झाडल्याचा आवाज आला. एका विद्यार्थ्यानं आधी एका मुलीला गोळी मारली आणि नंतर स्वतःलाही गोळी मारून घेतली. क्षणात दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा सगळा प्रकार बघून वर्गातले बाकीचे विद्यार्थी घाबरून वर्गाबाहेर पळू लागले. काही वेळातच संपूर्ण कॉलेजमध्ये खळबळ उडाली. पण तिथं नेमकं काय घडलं होतं, ती दोघं कोण होती, स्वतःला गोळी का मारून घेतली आणि एकूणच हे प्रकरण नेमकं काय, हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पंजाबच्या तरन तारण इथल्या माई भागो लॉ कॉलेजमध्ये संदीप कौर नावाची एक मुलगी शिकत होती. संदीप ही नौशहरा पणुआ गावची रहिवासी होती. तर याच कॉलेजमध्ये प्रिन्स राज नावाचा मुलगा देखील शिकत होता. तो मालिया गावचा रहिवासी होता. संदीप आणि प्रिन्स दोघंही फर्स्ट इयरला होते. दोघंही वर्गमित्र होते. सोमवारी म्हणजेच 9 फेब्रुवारीला देखील रोजच्या प्रमाणे संदीप कौर कॉलेजमध्ये आली. लेक्चर सुरू व्हायला काही वेळ बाकी होता, त्यामुळे सगळेच विद्यार्थी आपापल्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत बसले होते. संदीप कौर पण वर्गात जाऊन तिच्या मैत्रिणीसोबत बसली. तेव्हा 9:15च्या दरम्यान प्रिन्स राज देखील तिथे आला. तिघही गप्पा मारत शेवटच्या बाकावर बसले होते आणि तेव्हाच एक भयंकर प्रकार घडला. काही वेळ चर्चा झाल्यानंतर प्रिन्स अचानक उभा राहिला. त्यानं बॅगेतून पिस्तूल काढला आणि संदीपच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर प्रिन्सनं स्वतःवरही गोळी झाडून घेतली. अवघ्या काही सेकंदात 2 गोळ्या झाडल्याचा आवाज झाला. संदीप आणि प्रिन्स दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले. अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं क्लासरूममध्ये गोंधळ उडाला. हा भयानक प्रकार बघून वर्गातले इतर विद्यार्थी भीतीपोटी जीवाच्या आकांतानं बाहेर पळायला लागले. या घटनेत संदीप हिचा जागीच मृत्यू झाला, तर प्रिन्सला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती आता गंभीर असल्याचं समजतंय. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. प्रिन्सकडे 32 बोरची पिस्तूल सापडली. प्रिन्सचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत असून प्रिन्सनं वापरलेलं शस्त्र त्यांचंच असावं असा संशय व्यक्त केला जातोय. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संपूर्ण लॉ कॉलेज कॅम्पस सील केलाय. कुणालाही आत यायला मनाई केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. त्यामुळे प्रिन्सनं संदीपला गोळी मारलीये हे यात स्पष्टपणे दिसून येतंय आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पण त्यानं तिला गोळी का मारली, याच्या मागचं नेमकं कारण काय होतं, हे संदीप कौरची बहीण मनप्रीतनं सांगितलं. ती म्हणाली, प्रिन्स राज गेल्या काही दिवसांपासून संदीपच्या मागे लागला होता. तो सतत तिला त्रास देत होता. प्रिन्सनं 8 फेब्रुवारीला संदीपला प्रपोज केलं होतं, पण संदीपनं प्रिन्सला नकार देत साखरपुडा ठरल्याचं सांगितलं. पण प्रिन्स हे मान्य करायला तयार नव्हता. संदीपचा साखरपुडा झाल्याची माहिती मिळाल्यापासून तो जास्तच रागात होता. त्यानं तिला, जर तू माझी होऊ शकत नाहीस तर कुणाचीच होऊन देणार नाही अशी धमकी दिली होती, असं संदीपच्या बहिणीनं सांगितलं. 2 ते 3 वेळा तो घरीही आला होता. साखरपुडा झाल्याचं सांगितल्यानंतरही प्रिन्सनं संदीपचा पाठलाग करणं सोडलं नव्हतं. मिळालेला नकार स्वीकारता न आल्यामुळं प्रिन्सनं संदीपला संपवलं असा आरोप संदीपच्या कुटुंबानं केलाय. त्याचबरोबर संदीपच्या आईनं कॉलेज व्यवस्थापनावर गंभीर आरोप केलेत. मला फोन करून सांगण्यात आलं की मुलीचं छोटंसं भांडण झालंय, तिला किरकोळ दुखापत झालीय, पण जेव्हा मी कॉलेजमध्ये पोहोचले तेव्हा माझ्या पोटच्या लेकीचा मृतदेह समोर होता, असं सांगत संदीपच्या आईनं टाहो फोडला. संदीपचे वडील हयात नसून 6 बहिणी आणि एका भावात ती मोठी आहे, असं तिच्या आईने सांगितलं. विद्यार्थी वर्गात पिस्तूल घेऊन कसा पोहोचला, कॉलेजमध्ये सुरक्षा व्यवस्था का नव्हती, असे संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केले. तसंच या घटनेबद्दल बोलताना डीएसपी जगबीर सिंह यांनी सांगितलं की ही अतिशय धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं असून प्रकरणाचा तपास सुरू केलाय. या घटनेमुळे सगळ्यात मोठा प्रश्न हा उपस्थित होतोय की एक विद्यार्थी कॉलेजच्या आत पिस्तूल घेऊन कसा काय शिरला, गेटवर त्याची कोणतीही तपासणी नव्हती झाली का, असंही ते म्हणाले. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र लांबा म्हणाले की लॉ डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्याकडून अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचललं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे. तरुण पिढीतला वाढता राग आणि मानसिक स्वास्थ्य यावरून समोर येत आहे. आता दोघांचेही मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवल्यात. डिलीट केलेले चॅट्स किंवा कॉल रेकॉर्ड्स वरून या हत्येमागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल. सध्या तरी ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचं दिसतंय. प्रिन्स राज यातून वाचला तर त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल होईल, असंही ते म्हणाले.
पण या घटनेमुळे पंजाबमध्ये वाढतं गन कल्चर आणि महाविद्यालयीन परिसरात शस्त्रास्त्रांसह विद्यार्थ्यांचा सहज वावर हा चिंतेचा विषय बनलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे पालकांनी कॉलेज कॅम्पसमध्ये मेटल डिटेक्टर्स आणि बॅग चेकिंग अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. पण मंडळी, ही घटना विचार करायला भाग पाडते की आज अवघ्या 20-21 वर्षांच्या मुलांच्या हातात पिस्तूल येतात कुठून? जिथं हजारो विद्यार्थी रोज शिक्षण घेण्यासाठी येतात, भविष्य घडवण्यासाठी येतात, तिथं भर दिवसा असे क्राईम घडतायत. आणि हे कॉलेज तर लॉ कॉलेज होतं, जिथं विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करतात. तेच विद्यार्थी आज शस्त्र हातात घेऊन कायदा मोडून हत्या करतायत. ही खरं तर एक अतिशय चिंतेची बाब आहे. आणि या सगळ्या घटनेमागं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आजच्या मुलांमध्ये नकार स्वीकारण्याची क्षमता कमी होत चालली आहे. मुळात मुलांना प्रेमामध्ये नकार स्वीकारता येत नाहीये. ती माझी झाली नाही तर मी तिला कुणाची होऊ देणार नाही, ही घाणेरडी वृत्ती आजकाल वाढताना दिसतीये. याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.